नांदेड तहसील कार्यालयामध्ये आज ब्राह्मणवाडा या गावातील गावकरी यांनी भेट दिली आणि त्यांची अशी विनंती होती की पुरवठा अधिकारी हा कायमस्वरूपी एकच असावा। तहसीलदार वाडकर यांना अशी विनंती केली। तहसीलदार श्री वारकड साहेब आणि दिगलवार साहेब स्वप्नील दिगलवार यांच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असतील, अल्पभूधारक प्रमाणपत्र असतील, महिन्यांची काळ कित्येक एक महिना 2 महिने यांच्याकडे हे वेळ लागत आहे। 27 लोकांचे जे ब्राह्मणवाडा गावामध्ये आज मी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचे रॅशन कार्डमधून यांनी कोपन बंद करून टाकलेलं आहे। ते लोक रोज इथं चक्रा मारत आहेत आणि तहसीलदार दिगलवार साहेब हे एकही दिवस आपल्या कार्यालयात बसून राहत नाहीत। यांचा मी निषेध करण्यासाठी आज आमचे मित्र TV यांनी आज धाव घेतली। दादा, ब्राह्मणवाडा वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आहे आणि इथं 27 लोकांचे नावं ऑटोमॅटिक 6 महिन्यापासून यांनी कट करून टाकलेले आहेत। रोज मजुरी करणारे लोक आहेत, रोज आपलं 400-500 रुपये लोकांच्या रोजानं जातात, परंतु इथं सकाळी येतात आणि संध्याकाळी 5 वाजता जातात। त्याच्यामध्ये एकनाथ सोनटके आणि गुलाब मोरे, आता याच्याकडे 10 गुंठेसुद्धा जमीन नाही, याचं नाव 6 महिन्यापासून कट करून टाकलेलं आहे। ते आताच आम्ही 6 महिन्याखाली त्यांना भेटलो, दादा हे करतो म्हणून करत आहेत, फोन पण उचलत नाहीत। आत्ताच आम्ही वारकड इथले मुख्य तहसीलदार वारकड साहेबाची भेट घेतली, तर बत्तलवाड तुम्ही मला यादी पाठवा म्हणून म्हणलेले आहेत त्यांनी। परंतु या पुरवठा विभागाला जे आज रेशनचा त्यांच्याकडेच दिगलवार साहेबाकडे चार्ज आहे पुरवठा विभागाचा आणि महसूलचा पण त्यांच्याकडेच चार्ज आहे। पुरवठा विभागाला वेगळा तहसीलदार आम्हाला मिळेल का? नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तहसील हे खूप मोठं तहसील आहे। पुरवठा विभागासाठी वेगळं सेक्शन असावं आणि महसूलसाठी वेगळं सेक्शन असावं। साहेब दिगलवार साहेब नेहमी 6 महिन्यापासून इथं आलेले आहेत, 2-3 महिने झालं तिथं दिसतच नाहीत आणि नसल्यासारखी गत आहे, लोक चक्रा मारत आहेत। याचा आम्ही निषेध करतो, अन्यथा आम्हाला भविष्यामध्ये या दिगलवार साहेबाची बदली करण्यासाठी उपोषण करावं लागेल। एवढं मी वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडातर्फे उपसरपंच प्रतिनिधी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता या शासनाला इशारा देतो।